आणि आता स्वप्नील तू काय बनवणार आहेस? थंडगार पाणी बनवून आणलंय. घे आता घे आता. काय घे रे आता एवढं प्रेमाने देतोय. काही लोकांना हेही मुश्किलीने मिळतं. माहिती काय, स्वप्नीलच्या हस्ते थंड पाणी पिऊन त्याने उपोषण सोडलं. वा वा, स्वप्नील, तू आजपर्यंत किती जणांना पाणी पाजलेस? खूप लोकांना. हा, टेस्टी पण थंडगार पाणी ह्याला पहिल्यांदा आणि त्याला आवडलं, टेस्टी आहे. है ना. कसं लागलं? मस्त. मग आता खरं तर जे मला करायचं ते आपण नको करूया असं मला वाटतं. काय? हा असं असू दे ना, आम्ही खाऊ ना, आम्ही खाऊ. पण मी असं म्हणतोय की काय बनवायचं म्हणतोय? त्यांनी काहीतरी तिखट बनवलं, आपण काहीतरी गोड बनवायचा प्रयत्न करू. वा वा, मला आवडतं खूप. मखाणाचे लाडू. मखाण्याचे लाडू. मखाणाचा लाडू अरे म्हणजे जरा काहीतरी इंटरेस्टिंग आहे थोडं. त्याच्यासाठी आपल्याला लागणार साहित्य: गुळ, गुळ, मखाणाचं कूट किंवा पीठ, गव्हाचं पीठ, हे आपण ड्रायफ्रुट्स घेतले आणि त्याला क्रश करून त्याची पावडर बनवली. ओके. आणि अर्थात हे मोहन नाही का रे, साजूक तूप. साजूक तूप. ओके. आता आपण साहित्य तर बघितलं, कृतीकडे जाऊया, पण तत्पूर्वी एक छोटीशी टेस्ट घेऊया. वा. पुष्को सरक तिकडे आलं. ओके. तिथे वेगवेगळे मसाले ठेवलेले आहेत. बर, त्या मसाल्यांचा वास घ्यायचा आणि सांगायचं काय आहे ते. चव नाही घ्यायची, चव नाही. वास घ्यायचा. त्यातलं एक तर सोप्पाच आहे, त्यामुळे हो मला वाटतं ही मिरचीची पूड आहे. करेक्ट. बरोबर आहे का? हो. सुंठीची पूड आहे. बरं, बघू दे. हा पाणीपुरी मसाला वाटतो. सर मी सांगू टीचर ते बरोबर बोलला. हां, हे लाल तिखट आहे. बरोबर आहे. हे काहीतरी सांगितलंच नाही. नो कमी. सांगितलंच नाही. गरम मसाला आहे. गरम मसाला करेक्ट. वा वा. धण्याची पावडर आहे, जिऱ्याची पावडर आहे. वा, क्या बात आहे. सगळं क्या बात आहे. क्या बात आहे. मला फक्त दिसल्यानंतर कधी कधी कळत नाही, मगाशी कळलं. मला वास घेतल्याशिवाय कळत वा वा वा. नाही का? सुपर. आता मी वास घेतला तेव्हा मला कळलं की हे नेमकं काय आहे. आलं लक्षात. ऍक्च्युली मी मला काही मसाल्यांमधलं वगैरे कळत नसल्यामुळे हा, मला नाही कळलं. आय एम सो सॉरी. पण नाही, पण ठीक आहे, एवढं काही. एक तरी ओळखलंस ना. दोन ना actually. दोन ओळख. दोन ओळख. वा वा वा. चला. आपण ते सुरू करूया. लक्ष इकडे. वा, वा. लाडू. बरं, लाडू. ओके, आता काय करायचं? माखण्याचे लाडू मी काय आपण- म्हणतो, आपण जरा हे तापतायत तवे, आता तू त्यात गुळ घालणारच का? हो हो. आणि त्याचा पाक तयार करणार एकीकडे, आणि दुसरीकडे आपण लाडू करायची तयारी करणार आहोत. आपण गुळ काय करू, त्यात गुळ घालू, प्रोसेस सुरू करून देऊ. अतुलला कामाला लावलेलं आहे, त्याचं काम चालू द्या. आपण आता त्याच्या डोकावून बघू नकोस, अतुल रे पडशील. हा म्हणजे पाक बनतोय, पाक. काय? दिवाली के शुभ अवसर पर एक पाक चीज बना रहा है. वा वा. क्या बात आहे. Yes. आधी तूप घेऊ, पॅन सगळं घालायचं का? सगळं घालूया. रांगोळी काढल्यासारखं टाकतो नाही तू. दिवाळी आहे ना. दिवाळी. हे आपण तूप घेतलं, आपण त्याच्यात हे मखाण्याचं पीठ आपण सगळं त्याच्यात टाकू. आपण गव्हाचं पीठ जे आहे अर्ध, ते आपण अर्ध त्याच्यात टाकू, किंचित कमी. आणि आपण जी ड्रायफ्रूट पावडर आहे ती अर्धी टाकू. आपण अर्धी ठेवायची आहे का? कारण नंतर जेव्हा आपण लाडू वळू तेव्हा ह्याचं कोटिंग म्हणून आपण ते वापरणार आहोत. बर. आता अँकर म्हणून तुझ्या काय अपेक्षा आहेत या एकापेक्षा एकच्या जोड्यांकडून? नेहमीप्रमाणेच मला आणि सर्व प्रेक्षकांना आनंद देणं, आणि ते देतातच आहेत. म्हणजे खूप छान नाचतात सगळेजण. मला इथे एक गोष्ट आवर्जून आमच्या सर्व प्रेक्षकांना सांगायची की महागुरू जेव्हा त्या डान्सबद्दल बोलत असतात आणि त्यातले बारकावे ते सांगत असतात, काय हवं आणि काय उत्तम केलं, एकदाच तो डान्स बघून त्यांच्या डोक्यात सगळं लिहिलेलं असतं. ॲब्सोल्युटली. आणि ते पटापट बोलायला लागतात. त्या व्यतिरिक्तही सांगतो, महागुरूंशी गप्पा मारत असताना आपल्या ज्ञानात इतकी भर पडते. म्हणजे गेली 50 वर्ष ते या इंडस्ट्रीत आहेत आणि आजपर्यंत त्यांना मिळालेले अनुभव, त्यांना कोणी दिलेली शिकवण, हे त्यांनी एवढं जपून ठेवलेलं आहे की, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महागुरू ते ज्ञान वाटत असतात.
तुम्ही कधी त्यांच्याकडे या फिल्म या माध्यमातल्या कुठच्याही डिपार्टमेंटबद्दल प्रश्न घेऊन जा, त्याच्याकडे उत्तर आहे. उत्तर आहे आणि लॉजिकल उत्तर आहे. तो मला वाटतं खमंग वास यायला लागलाय. अप्रतिम. हे मिक्सचर ते ढवळत तू ढवळत राहा. काय खायचंय तुला म्हणून? हो ना, मी करत राहीन, नो प्रॉब्लेम. नाही एवढं टेन्शन राहिलं मग नंतर काय. काय दरवळ आहे. होय 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 होय. वा वा. ओके. हे आता आपण रेडी केलेलं आहे. आपण हे सगळं एका वेगळ्या डिशमध्ये काढून घेऊ, कारण आता आपल्याला ते वळायचे आहेत. कुठच्या साईडला वळायचं आपल्याला? सांगतो. त्यांना वळवायचं. गरम आहे. हो, थोडंसं आपण तूप लावून घेऊ हाताला बारीकसं. गरम असेल ते सांभाळू ना जरा. हो, खूप गरम आहे, पण ते गरम असतानाच करायला पाहिजे. आपलं मला वाटतं बनलेलं आहे. आपण आता तो इथे लोळ होतो. तू करायला घेतो. हे पण वळायला मदत करू का? हां, हे पुष्कळ गरम आहे. किती करताय तुम्ही माझ्यासाठी, डोळ्यात पाणी आलंय म्हणजे अक्षरशः. डोळ्यात पाणी आहे, तोंडाला सुद्धा पाणी आहे. स्वप्नील, तुझे लाडू अप्रतिम झाले असं आहेत. म्हणजे मला असं एक असा जो सुवास आलाय ना, सुवास आलाय त्याच्यावरूनच कळलेलं आहे मस्त झालेले आहेत. तुम्ही काय करा, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना लिहून घ्या साहित्य आणि कृती. मखाण्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गूळ, मखाण्याचं पीठ, गव्हाचं पीठ, ड्रायफ्रुट्सची भरड आणि साजूक तूप. कृती: एका पॅनमध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये मखाण्याचं पीठ, गव्हाचं पीठ आणि ड्रायफ्रुट्सची भरड घालून हे मिश्रण खरपूस भाजून घ्यावं. दुसऱ्या पॅनमध्ये गुळाचा पाक करून त्यामध्ये हे मखाण्याच्या पिठाचं मिश्रण एकजीव करून घ्यावं. हाताला तूप लावून या मिश्रणाचे लाडू वळून घ्यावे. तयार लाडू ड्रायफ्रुट्सच्या पावडरीमध्ये घोळवून घ्यावे.